नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, अंकगणित क्रममध्ये आपण सोडवलेली उदाहरणांमध्ये पहिली 5 गणितं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली आहेत. आता त्याच्या पुढची आपण गणितं आपण ह्या भागात आपण आज पाहणार आहोत. तर काय प्रश्न क्रमांक 6 म्हटलं 6 काय आहे आपला, जसा मी नुसतं शॉर्टकट मध्ये लिहून घेते, तुम्ही नुसतं 8 दराने काय दिले, 8 दराने 1000 सरळ व्याजाने गुंतवले आहेत. 1000 सरळ व्याजाने गुंतवले आहेत. तर प्रत्येकी वर्षाला म्हणजे सरळ व्याज किती गुंतवले आहेत, सरळ व्याज किती गुंतवले आहेत तुम्ही, 1000 रुपये काय केले, गुंतवले. सरळ व्याजाने 1000 रुपये गुंतवलेत. तर प्रत्येक वर्षाची येणारे व्याज आपल्याला काय सांगितले, काढायचं आहे. तर प्रत्येक वर्षाचे व्याज काय काढायचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, काय माहित आहे. तर मग आपण काय सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, सरळ व्याज बरोबर P इंटू P म्हणजे काय असणार आहे, मुद्दल. R म्हणजे काय असणार आहे, दर. आणि T म्हणजे काय असणार आहे, टाइम म्हणजे कालावधी म्हणतो आपण त्याला. आणि भागिले किती, 100. तर ह्या सूत्रामध्ये आपण काय करायचं आहे, किमती काढायच्या आणि प्रत्येक वर्षाचं काय करायचं आहे, व्याज काढायचं आहे. तर पहिल्या वर्षाचे सरळ व्याज, पहिल्या वर्षाची सरळ व्याज काय असणार आहे बघा. पहिल्या वर्षी सरळ व्याज काय असणार आहे, P म्हणजे काय, मुद्दल. 1000 रुपये गुंतवले. R म्हणजे काय, दर किती आहे, 8. आणि कालावधी किती वर्षाचा, 1 वर्षाचा. म्हणताना काय 1 भागिले 100. तर ह्याचं काय करायचं आपल्याला आता, 100 नाही 100 किती येते, 80. किती येते, 80. दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज काय, ते सरळ व्याज दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज काय करायचं, दुसऱ्या वर्षाचे सरळ व्याज म्हणताना 1000 गुणिले 8 गुणिले 2 भागिले 100. ह्याला हे गेलं किती येते बघा, आता 160. तिथे 160. तर तिसऱ्या वर्षाचं सरळ व्याज 1000 गुणिले 8 गुणिले 3 भागिले 100. ह्याला गेले म्हणजे किती, 240. किती येते, 240. म्हणजे प्रत्येक वर्षाला काही ते 80 रुपयाने काय झाले, वाढाले. म्हणजे डी ची किंमत इथे किती झाली आपली, 80. आणि पहिलं आपलं काय झालंय, डी ची किंमत काय झाली, 80. तर काय होणार, 80 रुपयाने काय झाले, वाढ झाली. म्हणजेच काय आपल्याला इथे एपी आपल्याला काय म्हणू शकतो आपण, इथं पहिला एपी काय होणार, 80, 160, 240, 300, 320, 400 असं काय होणार आपला एपी अशाप्रमाणे वाढत जाणार. याप्रमाणे काय होणार, याप्रमाणे 4थ्या 5व्या 6व्या वर्षी आपल्याला काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजेच काय 240 म्हणजे 4थ्या वर्षाचं काय म्हणणे, 4थ्या वर्षाचं काय होणार, 240 अधिक 80 केलं ते येणार 320. तर आपल्याला काय करायचंय, प्रत्येक वर्षी येणारे व्याज काढा म्हटले. आणि प्रत्येक वर्षी येणारे व्याज काढून प्रत्येक वर्षाचे व्याज काढून आपल्याला काय म्हटले, तर असेल तर या घटकेच्या 30व्या वर्षी होणारे व्याज आपल्याला काय काढायचं आहे, काढायचं आहे. तर 30व्या वर्षी मिळणारे व्याज आपण पलीकडे 30 वर्षाचे एकूण 30 वर्षाचे म्हटले तर पण चालेल, त्याचे
एकूण व्याज 30 वर्षाचे एकूण व्याज म्हणजे एकूण 30 वर्षाचे आपल्याला काय काढायचंय व्याज काढायचं म्हणताना काय एन आपला काय आला इथं 30 आला म्हणजे n-1 इंटू डी हे आपलं काय आहे इथं या काय इथं 80 एन आपला काय आहे 30 वजा 1 आणि डी आपला पण किती आहे इथं 80 डी पण किती आपला 80 अधिक 30 नाही केला 29 गुणिले 80 आपला काय येतं बघा काय काय येते मला आन्सर आता आहे 29 गुणिले 80 जर गुणाकार करून किती येते 2320 आणि काय ना ह्याचं मग किती येते 2400 काय की 2320 2400 रुपये आन्सर म्हणजे 30 म्हणजे 30 वर्षीचं एकूण व्याज किती येणार एकूण 30 वर्षाचं एकूण व्याज किती येणार 2400 रुपये येणार लक्षात आलं आणि 5 वर्षीचं किती येते 5 वर्षीचं 400 6 वर्षीचं 480 रुपये येणार जास्त येते मी तुम्हाला टोकून समजावून सांगितले हे सोडवले उदाहरण आहेत पुस्तकामध्ये तुम्ही आणि पैसे तुम्ही पुस्तकामध्ये पाहू शकता पुढचं काय आहे बघतो सोपी उदाहरण आहेत त्यामुळे काय एवढी किचकट नाही सोपी उदाहरण असल्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येत नाही अजून एक शेवटचं उदाहरण आहे सोडवले उदाहरणामध्ये ठीक आहे त्यात तुम्ही स्वाध्याय क्रमांक 1.2 तुमचा घेणार आहे 7वे उदाहरण पण मी काय लिहित बसत नाही नुसार तुझा मी क्वेश्चन लिहित बसणार नाही तुम्हाला नुसतं समजून सांगायचा प्रयत्न असणार एका फुलझाडाच्या वाफ्यामध्ये 23 गुलाब झाडे आणि दुसऱ्या रांगेत किती आहेत 21 आणि तिसऱ्या रांगेत किती असणार आहेत तिसऱ्या रांगेत 23 गुलाब झाडे आहेत तर शेवटच्या किती असतील 5 गुलाब झाडे असतील तर गुलाब झाडाच्या वाफ्यात एकूण किती रांगा आहेत नुसते विचारले पहिली रांग किती असणार आहे पहिल्या रांगेत किती सांगितले गुलाब पहिल्या रांगेत गुलाब झाड किती सांगितले गुलाब झाड किती 23 आणि दुसऱ्या रांगेत गुलाब झाड किती सांगितले 21 आणि तिसऱ्या रांगेत तिसऱ्या गुलाब झाड किती सांगितले 19 आणि शेवटच्या किती सांगितले शेवटच्या किती 5 तर काय म्हटले तर फुलझाडाच्या वाफ्यात झाडाचे एकूण किती रांगा असतील तर किती रांगा असतील हे आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे तर आपल्याला काय पहिल्यांदा 23 21 19 शेवटच्या किती सांगितले 5 सांगितले म्हणजे आपला किती झाला इथं 23 आणि आपल्याला आता डी काढायचा आहे डी आपल्याला काढल्याशिवाय आपल्याला पुढचं काय करता येत नाही डी आपला किती असणार आहे मग A2 वजा A1 23 म्हणजे 21 वजा 23 21 वजा 23 म्हणजे किती येणार वजा 2 आणि आता D2 D1 झाला A3 वजा A2 A3 माझं काय असणार आहे इथं A3 माझं काय असणार आहे इथं 19 वजा 21 म्हणजे काय वजा 2 म्हणजे डी माझा काय झाला इथं वजा 2 आता मी आपलं सूत्र का सोडायचं नाही an बरोबर a अधिक n-1 इंटू डी हे सूत्र आपल्याला कायमस्वरूपी ह्या धड्यामध्ये तर आपल्याला लागणारच आहे ह्या सूत्राशिवाय गणित तुम्हाला सॉल्व्ह करता येणारच
नाही. तर काय येणार? ए आपला किती असणार आहे इथं? 23. एन आपल्याला काढायचं आहे. एन मी आहे तसं ठेवला आणि डी माझं काय आहे? -2. डी माझं काय आहे? -2. 23 अधिक हे झालं -2n आणि वजा वजा काय असणार आहे इथं? अधिक म्हणजे काय ना 2. म्हणजे 23 अधिक 2 वजा 2n. 23 आणि 2 किती झालं? 25 वजा 2n. लक्षात आलं? आता मी काय करणार इथं आणि an माझ्या शेवटचा an काय दिला इथं? 5 दिला इथं. तर काय आहे? 5. शेवटच्या रांगेत 5 आहे म्हणताना शेवटचा an माझा काय असणार आहे? 5 असणार आहे. आणि 5 वजा 25 आणि वजा 2n आहे तसं राहिलं. 5 न 25 गेले किंवा 25 5 गेले काय येणार? 20 आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा 2n. इकडे सॉल्व करा. वजा 20 वजा 2 वजा 2 इकडे काय आहे? वजा चिन्ह आहे. दोन्हीकडे काय करणार मी? कॅन्सल करणार. मग काय येणार? 20 आणि 2n. 20 भागिले 2 इथं n म्हणजे किती आला आन्सर आपलं? 10n. म्हणजे एकूण किती रांगा आहेत तिथं? एकूण किती रांगा आहेत? 10 रांगा आहेत. एकूण किती रांगा आहेत? एकूण 10 रांगा आहेत. लक्षात आलं? आता मी स्वाध्याय क्रमांक काय सोडवणार? सोडवले उदाहरण संपली आता आहे यामध्ये अंकगणित क्रम मधले. आता स्वाध्याय मी काय सोडवणार आहे? 1.2 सॉल्व्ह करून देणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ह्यामध्ये तुम्हाला काय हे असेल डाऊट असेल तर मला विचारा. आता स्वाध्याय मी काय करणार? 1.2 तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. स्वाध्याय 1.2 सॉल्व्ह करणार. त्यातला पहिला प्रश्न काय आहे? प्रश्न पहिला काय सांगितलं? दिलेल्या काय म्हणते भराऊ वरील पहिले पद व डी सामान्य फरक आणि an हे AP चे nवे पद आहे. हे बॉक्स केलाय का? बॉक्स केलाय. 2 मिनिट थांबा तुम्ही. बॉक्स केलाय. मी आता बॉक्स काय काढत बसत नाही. मी बॉक्स काय काढत बसत नाही. बॉक्स काढत बसतो पण खूप वेळ जाईल माझा. मी बॉक्स केलेत नाही. त्यापेक्षा तुम्हाला नुसार किमतीमध्ये कुठले हे करायचे ते सांगते म्हणजे लक्षात येते. उगाच बॉक्स करण्यात काय. ए माझा पहिला तर त्यामध्ये ए काय दिला माझा पहिला? तर 7 दिलाय आणि डी माझा काय दिलाय इथं? 3 दिलाय आणि एन किती? 8 दिलाय आणि मला एन काय सांगितले? काढायला सांगितले. एन मला काढायला सांगितले. मी काय करणार आता मग डायरेक्ट काय होणार? आता आन्सर लिहितो. ए अधिक एन मायनस 1 इंटू डी. ए माझा काय 7 आहे. एन माझा काय आहे? 8 आहे आणि डी माझा काय आहे? 3 आहे. 7 अधिक काय नाही 7 म्हणजे 3. 7 अधिक 21 किती येणार? 28. म्हणजे एन माझा किती असणार आहे इथं? 28 असणार आहे. आता दुसरं उदाहरण. दुसरं उदाहरण काय आहे? ए मला काय दिलाय? -18. ए माझा काय दिलाय? -18. एन मला किती दिलाय? 10 आणि काय सांगितलंय? आणि एन माझा किती दिलाय इथं? 0. तर मला काय काढायचं इथं? डी काढायचा आहे. हे माझं सूत्र असणार आहे. ते सूत्र काय सोडायचं नाही आपण शेवटपर्यंत. ए अधिक एन मायनस 1 इंटू डी. ए माझा किती इथं? -18. एन माझा किती आहे? 10 आणि डी मला काढायला सांगितलंय आणि एन किती आहे? 0. 18 9 गुणिले डी. 0 अधिक 18 केला तरी पण चालते किंवा आधीच नको.
त्यापेक्षा वजा 18 काय करा, वजा 18 9 गेले आणि 9 गुणिले डी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय असणार आहे, चुकलं, वजा 18 आहे तसं ठेवायचं. 9 गुणिले डी म्हणजे काय असणार आहे, 9D 0. इथं किती असणार आहे, इथं 18, इथं वजा 18 आहे, तर इकडे आल्यानंतर काय होणार आहे, 18 9D आहे तसं ठेवलं. 18 भागिले 9 काय येणार आहे, इथं 2, म्हणजे डी ची किंमत काय आली, तर 2 आली. पुढचं उदाहरण काय आहे, तिसरं उदाहरण काय असणार आहे बघा आता. ए माझा काय असणार आहे, इथं ए माझा काय दिला नाहीये मला, आणि काय डी आपला दिलाय, काय डी काय आहे इथं माझा वजा 3, आणि एन मला किती दिलाय 18, आणि एन माझा किती दिलाय वजा 5, काय दिलाय वजा 5. काय करणार आहे तर मी सॉल्व्ह करणार आहे. एन इक्वल टू ए अधिक एन -1 इंटू डी, ते दिला नाही आहे मला, म्हणताना मी ह्याच्याचं एच देणार आहे. आणि डी माझा किती, एन मला किती दिलाय 18 वजा डी माझा किती आहे वजा 3, आणि एन माझा किती दिलाय 5 दिलाय. एन मला किती दिलाय 5 दिलाय, वजा 5 आहे, वजा 5. ए 18 नाही गेला, किती नाही 17 गुणिले वजा 3, ए अधिक वजा 51, 17 ते 17 किती येते 51 येते. आणि इथे वजा 5 आहे, वजा 5 काय येणार मग आता, वजा, आणि इकडचं काय येणार, इथलं अधिक वजा वजा म्हणजे काय आहे, तर वजाच असणार आहे. ए अधिक वजा 51, मग काय येणार वजा 5 अधिक 51, आणि एक इथं आहे वजा अधिक वजा 51 5 गेले, किती होते 46. किती, मग ए माझा किती येणार इथं, आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय असणार आहे, अधिक असणार आहे, म्हणजे ए बरोबर माझा किती येणार 46. आता काय चौथं काय आहे तर बघूया. चौथं काय आहे, ए माझं काय आहे वजा 18. चौथं नंतरच येते, हे तुम्हाला कळालं काय, 4 आणि 5 मी ह्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये किंवा ह्याच्यामध्ये ते पण चालेल. गोष्ट मी 4 आणि 5 येते पुढच्या. चौथं उदाहरण वेळेत सांगतो. 9 डी बरोबर किती आहे माझा 2.6, आणि एन बरोबर किती असणार आहे माझा, एन माझा काढायचा इथं, आणि एन बरोबर किती असणार आहे इथं 3.6, काय तर 3.6 बघ तर मी आता सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. एन बरोबर ए अधिक एन -1 इंटू एन माझा किती आहे 3.6, ए माझा 18.9, एन माझा किती आहे, एन दिला नाही आहे मला, डी काय आहे 2.5, किती आहे डी काय आहे 2.5. वजा 18.9 अधिक, हे काय करणार मल्टिप्लिकेशन करणार 2 पण, कारण की ब्रॅकेटच्या आत आहे, ब्रॅकेट 2.5 एन वजा 2.5. आलं काय लक्षात आलं ना, काय केलं कॅल्क्युलेशन केली.
3.6 18.9 वजा 2 आणि अधिक 2.5. मग काय करणार बघा आता मी, हे वजा 18.9 वजा 18.9 वजा 2.5 ह्याचं काय करणार, वजा वजा काय होणार, अधिक होते, वजा वजा काय अधिक होते. तर ह्याचे वजा वजा किती आन्सर येते, 21.4 आन्सर येते, 21.4 आन्सर येते आणि अधिक 2.5 n 3.6. काय ते मग आता 3.6 वजा 21.4 काय करणार मी, वजा करणार आहे 2.5 n 10 इथंच ठेवणार. 3.6 मधनं 21.4 वजा केलं, 3.6 मध्ये आणि इथं मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आहे, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आहे म्हणताना ते काय होणार, इथं अधिक होणार. तर मी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायला विसरलेले, त्यामुळे मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं, वजा वजावरती इथं वजायचं, इकडे वजा इकडे आल्यानंतर काय होणार, इकडं बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर डाव्या साईडला आल्यानंतर काय होणार, अधिक होणार. 3.6 अधिक 21.4 अधिक 3.6 काय इथं 10 5 म्हणजे काय येणार आन्सर 25.0 काय येणार आहे, 25.0 काय आन्सर येणार आहे. मग 2.5 n मग 25 भागिले 2.5 काय येणार, 2.5 भागिले 2.5 आन्सर. आता पॉईंट हे काढायचे म्हणताना वरती काय देणार मी, 0 देणार आणि खाली 25 लिहिणार. मग 25 मग किती येणार, 25 25 आणि 25 25 म्हणजे काय आन्सर काय आलं, n माझा काय आला इथं 10 काय आला, n माझा काय आला इथं 10 आला. लक्षात आलं. 14 इथं काय काय तिथं तुम्हाला इथं आलं ना, इथं कसं आपल्याला सांगते 18 आणि 2.5 14 11 आणि आलं का 21.4 वजा वजा काय होणार, इथं अधिक होणार आहे आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय केलं मी, वजा इथे दिलेलं आहे. लक्षात आलं. बघा आणि काय तुम्हाला कुठं हे असेल तर सांगा, मला डाऊट असेल तर. काय हे करण्यासारखं काय हे नाहीये, असं अवघड काय नाहीये, फक्त अधिक वजा बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार हे आलं तर ह्या गणितामध्ये असं अवघड काय नाहीये. 14 पाचवं उदाहरण काय आहे, पाचवं उदाहरण साधं सोपं आहे, अवघड नाही आहे. ए 3.5 डी इथं 0 n माझं काय इथं 105 मला काय करायचं आहे, काढायचं आहे. an बरोबर a अधिक n मायनस 1 इंटू ए माझा काय 3.5 n माझा काय 105 वजा 1 डी काय 0 दिला ना आणि an मला काढायचा आहे. तर 3.5 अधिक 104 गुणिले म्हणजे काय आन्सर किती येणार, इथं 3.5 उत्तर येणार आहे. एनचं उत्तर काय 3.5 उत्तर येणार आहे. हे झालं पाचवं. पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय शंका असेल तर मला विचारा. सोपे उदाहरण आहेत, काय अवघड काय नाही आहेत, त्यामुळे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. प्रश्न क्रमांक आता मी काय घेणार आहे, दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा काय करणार आहे मी आता सॉल्व्ह करून देतो तुम्हाला. प्रश्न क्रमांक 2 काय खालीलपैकी योग्य पर्याय निवड करा म्हणून सांगितले. तर पहिला प्रश्न याच्यामध्ये 10/4 या एपीचे
तिसावे म्हणजे तिसावे पद या एपीची 30वे पद काढायचं आपल्याला. पर्याय दिलेत आपल्याला, मी का पर्याय लिहित बसले डायरेक्ट आन्सर करते मी, त्यामध्ये तुम्ही पर्याय ए अधिक n-1 इंटू डी. हे आपलं काय आहे इथं 10. n आपला किती दिलाय काय इथं, n आपल्याला 30वा काढायचं आहे, म्हणजे n आपला किती असणार इथं 30, म्हणजे ए आपला किती असणार आहे इथं 30 वजा 1. आणि डी आपल्याला दिलाय काय इथं नाही, तर डी आपल्याला काढायचा आहे, तर डी आपण मी इथं साईडला काढून घेतो नुसतं, म्हणजे लक्षात येते मग. A2 वजा A1, A2 म्हणजे काय असणार आहे 7, आणि A1 म्हणजे काय ना 10, म्हणजे वजा 3. आणि हे जर पण 7 4 घालायचं किंवा 4 3 घालायचं, 4 7 घालायचं, तर काय आन्सर काय येणार आहे वजा 3च आन्सर येणार आहे. वजा म्हणजे मोठ्या संख्येत चिन्ह काय असणार आहे इथं वजाच असणार आहे. वजा आपल्याला मोठ्या संख्येत चिन्ह वजा द्यायला लागते, त्याशिवाय येत नाही आन्सर. वजा 3 येते. D2 काढून बघितला, A3 वजा A2, A3 काय असणार आहे 7, A3 काय असणार आहे 4, A2 काय असणार आहे 7, म्हणजे काय 3 आन्सर वजा 3 आन्सर येणार आहे. राहिलं 10, 19 गुणिले वजा 3. मग काय आला 10 अधिक 29 गुणिले वजा 3, 29 गुणिले वजा 3 किती येते वजा 87. 10 वजा अधिक वजा वजा म्हणजे वजा 87, मग किती येणार आहे वजा 77. आणि 31 आपल्याला काढायचं आहे, म्हणजे आन्सर किती आलं 31 वजा 77 आन्सर आले. त्यामध्ये टिक मार्क करून तुम्ही घेऊ शकता. आता दुसरं उदाहरण, काय दुसरं उदाहरण लक्षात आलं काय तुम्हाला? पुढे आता बघू काय वजा 77. आता दुसरं उदाहरण वजा 3 वजा 102 या आयपीची काय करायचंय, या आयपीची 11वे पद आपल्याला काय करायचंय काढा. हे आपल्याला दिलाय, हे दिलाय, हे दिलाय, त्यामुळे ह्याप्रमाणेच आपल्याला सॉल्व्ह करायचं. an बरोबर a अधिक n-1 इंटू डी. हे आपल्याला किती असणार आहे 3 अधिक n आपल्याला काय, n आपल्याला दिलाय काय दिलाय, n आपल्याला किती असणार आहे 11, राईट. आणि डी आपल्याला काय काढायचा आहे, तर डी आपण इतर सॉल्व्ह केलं असतं इथं काढ. डी बरोबर D1 बरोबर A2 वजा A1. A2 आपला किती असणार आहे वजा 1/2, आणि A1 काय असणार आहे माझा, A1 काय असणार आहे वजा 3. खाली काय नाही म्हणजे 1 असणार, वजा 1. इथे वजा वजा काय असणार आहे अधिक असणार आहे, त्यामुळे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतो. वजा 1 अधिक 6/2 वजा अधिक 5/2, म्हणजे 2.5 काय येणार आहे आन्सर येणार आहे, 2.5 काय आन्सर येणार आहे. म्हणजे डी ची किंमत काय झाली इथं 2.5 आन्सर. 3 अधिक 11 1 गेला 10 गुणिले 2.5 वजा 3 आहे इथं, वजा 3 अधिक काय येणार आहे 2.5 गुणिले 10 म्हणजे 250 घेतलं. 10 गुणिले 2 म्हणजे आणि 1 पॉईंट झालं तिथे 25, म्हणजे काय येणार आन्सर काय येणार 25. वजा 3 आणि अधिक 25 म्हणजे 25 मधून 3 गेले किती आले, 25 मधून 3 गेले किती गेले 22 आन्सर येते. an बरोबर काय मोठ्या संख्येत चिन्ह असणार अधिक असणार, म्हणजे an काय झाला माझा, म्हणजे A11
एन माझं काय आहे तर 11 म्हणतात ए 11 माझं काय असणार आहे तर 22 आन्सर येणार आहे. त्याचा आन्सर काय येणार आहे 22. पहिलं आणि दुसरं उदाहरण झालं. प्रश्न दुसरा म्हणजे पहिलं दुसरं झाले. आता प्रश्न तिसरा, त्याचे पुढचे उदाहरण प्रश्न तिसरा, चौथा आपण पुढील भागात आपण पाहणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक, शेअर आणि कमेंट करून आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा. म्हणजे मला सबस्क्राईब केल्यानंतर मला तुमच्या म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे माझ्या लक्षात येईल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. आणि पुढचा व्हिडिओ मी पुढे थोड्या दिवसातच आणि 2 दिवसांनी तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी लगेच अपलोड करेन.